सिब्बल सरन्यायाधीशांना काही जजमेंट दाखवत आहेत। आमची रचना पूर्णतः संवैधानिक असल्याचं सिब्बल कोर्टाला सांगतायत आणि काही जजमेंट देखील दाखवतायत। मी मुख्य नेता सर्व निष्कासित करू शकतो असं शिंदे करत होते असं सिब्बल यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष कसा काय विकला जाऊ शकतो आणि असं घडत असेल तरही आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केलेला आहे आणि आजची सुनावणी संपली। शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातली ही सुनावणी संपलेली आहे। तर यावर आणखी सिब्बल काही युक्तिवाद करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज एकूणच पक्षाची घटना, संघटनात्मक रचना या संदर्भातली माहिती कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर ठेवली आहे। काही कागदपत्र देखील त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर ठेवली आहेत। मी उद्या अपात्रतेवर बोलेन आणि माझा युक्तिवाद संपेन असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे उद्या देखील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होणार असं कळतंय। मी उद्या अपात्रतेवरती बोलेन आणि माझा युक्तिवाद संपवेन असं कपिल सिब्बल म्हणाले। शिवसेना पक्ष चिन्हावरील आजची सुनावणी संपलेली आहे। मी उद्या अपात्रतेवर बोलेन आणि माझा युक्तिवाद संपवेन असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कोर्टासमोर त्यांनी ही विनंती केलेली आहे। आज त्यांनी प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत। मी उद्या अपात्रतेवर बोलेन असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आज त्यांनी पक्षाच्या घटनेवर, त्याचबरोबर पक्षाची एकूणच संरचना जी आहे, संघटना या संदर्भातली माहिती दिली आहे। निवडणूक आयोगावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि आता उद्या मी आमदार अपात्रतेवर बोलेन आणि माझं म्हणणं संपेन असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। मी उद्या अपात्रतेवरती बोलेन आणि माझा युक्तिवाद संपेन असं सिब्बल यांनी आज सांगितलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी संपलेली आहे। तर 5, 6 आणि आज 12 तारीख 3 दिवस कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। वेगवेगळे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। शिवसेना आणि पक्ष चिन्हावरची ही सुनावणी आजची संपलेली आहे। उद्या अपात्रतेवर बोलेन आणि माझा युक्तिवाद संपेन असं सिब्बल यांनी म्हटलं। कोर्टाला त्यांनी ही विनंती केलेली आहे। तर कायद्याला लोकशाहीची चेष्टा बनू देऊ नका असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। अशा प्रकारे लोकशाही नष्ट होताना आम्ही पाहू शकत नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी ही संपलेली आहे। मी उद्या अपात्रतेवरती बोलेन आणि माझा युक्तिवाद संपवेन असं सिब्बल यांनी आज सांगितलंय। उद्याही कपिल सिब्बल कोर्टामध्ये युक्तिवाद करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, शिवसेना पक्ष चिन्हावरील आजची सुनावणी संपली असून आमदार अपात्रतेवर मी उद्या बोलेन, माझा युक्तिवाद संपेन असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। उद्या देखील कपिल सिब्बल हे कोर्टामध्ये युक्तिवाद करणार अशी माहिती मिळते। त्यामुळे उद्या अपात्रतेवरती बोलेन आणि माझा युक्तिवाद संपवेन। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची आजची सुनावणी मात्र आता संपलेली आहे। तर शिवसेना पक्ष चिन्ह या संदर्भामधली ही सुनावणी उद्याही कपिल सिब्बल कोर्टामध्ये युक्तिवाद करणार आहेत। आमदार अपात्रते संदर्भामध्ये त्यांचा हा युक्तिवाद असेल। तर आज निवडणूक आयोगाची भूमिका, पक्ष संघटना, सुनावणी संपलेली आहे। 1.5 तास कपिल सिब्बलांचा आजचा युक्तिवाद। एकनाथ शिंदेच्या मुख्य नेते पदासह त्यांनी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालेलं आहे। हे बघा, युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून। त्यात वेगळं काही नाही आहे आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही। राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे, विधिमंडळ पक्षात त्यांच्यासोबत कोणी नव्हतं हे तर ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे। परंतु राजकीय पक्षामध्ये, संघटनेमध्ये 90% वरती आमदार, विविध जिल्हा प्रमुख असू द्या, नेते असू द्या, उपनेते असू द्या, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, युवा सेना असेल, हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत। त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यामुळे फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडली असं जे म्हणतात तसं नाही आहे। संघटना सुद्धा 90%च्या वरती संघटना आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। आणि आज नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा 60 आमदार, आमचे खासदार, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका या ज्या काही निवडून आलेल्या आहेत, त्या ठिकाणी अध्यक्ष निवडून आलेले आहेत। मेजॉरिटी आम्ही जे निवडून आलेले आहोत ते कार्यकर्ते आणि संघटना आमच्या सोबत आहे म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत ना। का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो, कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत। यांच्या सोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे। एकनाथ शिंदेची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत। एकनाथ शिंदे यांची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत हा सिब्बलांचा दावा करत असतात। हे बघा, सिब्बल बोलत असताना आपण पाहताय की युबीटीचे जे काय आता उरलेले शिल्लक, सद्य स्थितीला जे काही शिल्लक खासदार आहेत, ते कशा पद्धतीने